नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे शेवटची पार्टी. ही कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर नितीन शिरभाते यांनी पाठवली आहे. पण कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजची भय कथा. सकाळी 11 वाजता कॉलेजला पोहोचले. तसा आज कॉलेजला येण्याचा दोघांचाही मूड नव्हताच, पण सरांनी आजच प्रॅक्टिकल सबमिट करण्याचे सांगितल्याने ते दोघे कॉलेजला आले होते. प्रॅक्टिकल सबमिट करून आज कॉलेजमधून लवकर कल्टी मारायची आणि रात्री पार्टी करायची असा प्लॅन त्या दोघांनी आधीच ठरवून ठेवला होता. कारण तो दिवस होता 31 डिसेंबरचा, वर्षाचा शेवटचा दिवस आणि येणाऱ्या नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्याचा जोश तरुण पोरांमध्ये तर खूपच असतो. पण या वर्षाचा शेवटचा दिवस आपल्याही जीवनाचा शेवट ठरणार आहे हे सुमित आणि राजेशला नियतीने जर आधीच संकेत दिला असता तर ते हा 31 डिसेंबर साजरा करायला बाहेर पडलेच नसते. त्यांनी प्लॅन ठरवून ठेवल्याप्रमाणे सुमित प्रॅक्टिकल सबमिट करून कॉलेजच्या गेटजवळ राजेशची वाट पाहत उभा होता. अर्धा तास झाला तरी राजेश काय आला नाही. तो तिकडे त्याच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारण्याच्या नादात विसरून गेला की सुमित वाट पाहत असेल म्हणून. सुमितने आपला मोबाईल काढून राजेशला फोन केला. फोनची रिंग वाजली तशी राजेशला सुमितचा कॉल बघितल्यावर ठरवून ठेवलेल्या प्लॅनची आठवण झाली आणि तो मैत्रिणीला बाय करून धावतच कॉलेजच्या बाहेर आला. तसा सुमित थोडा रागाच्या स्वरातच म्हणाला, शिवाली भेटली होती वाटतं, ती दिसली की तुला बाकी मित्रांची आठवणच नाही राहत साल्या. तसं नाही रे सम्या, मी तिला फक्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी थांबलो होतो राव. आपण उद्या कॉलेजला येणार नाही ना? राजेश चेहऱ्यावर हसू आणत बोलला. बरं समजले मला ते. आता मला सांग कोणत्या हॉटेलला जायचंय मग रात्री पार्टी करायला? सुमित राजेशच्या खांद्यावर हात टाकत बोलला. हॉटेलचं नाव ऐकतच राजेश म्हणाला, सम्या हॉटेलला नाही रे, हा 31 डिसेंबर आपण धाब्यावर साजरा करणार आहे. काय धाब्यावर? काय राजेश, तुला काय वेळबीड लागलंय काय? धाब्यावर जायचं म्हणजे आपल्याला शहराच्या बाहेर जावे लागेल आणि तेही रात्रीचं. तुला तर माहीतच आहे की आपल्या घरचे. सुमित बोलतच होता तर राजेश म्हणाला, अरे हो सम्या, मलाही माहीत आहे की धाब्याचं नाव जरी घेतलं तरी आपल्या घरचे आपल्याला घराच्या बाहेर पाऊलही ठेवू देणार नाही. पण घरी सांगायचं की आम्ही आमचा मित्र पवनच्या घरी पार्टी करणार आहोत आणि जायचं धाब्यावर. राजेशने 2 दिवसाआधीच त्याच्या बाकी मित्रांनी मागील 31 डिसेंबरच्या धाब्यावर साजरा केला होता त्या धाब्याची पूर्ण माहिती काढून ठेवली होती. सावरगावच्या पुढे 10 किलोमीटर अंतरावर घाटाच्या खाली राजस्थानी धाबा आहे. तिथं स्पेशल मटण खूपच चांगले मिळते आणि रात्री 9 वाजेनंतर तिथे जास्त माणसांची वर्दळही राहत नाही असे राजेशला त्याच्या मित्रांनी सांगितले होते. घरच्यांना सांगून ते दोघे राजेशच्या कारने निघाले धाब्याच्या दिशेने 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी. निघताना जरा उशीरच झाला. रात्रीचे 8:30 वाजून गेलेले. भूक पण लागलेली. कधी धाब्यावर पोचतो आणि एकदाचं पोटभर जेवण करतो असे आता त्या दोघांना वाटू लागले. सावरगाव पार करून त्यांची गाडी पुढे निघाली. तसं रस्त्यावर कोणीही दिसत नव्हते. पूर्ण रस्ता सुनसान होता. दोन्ही बाजूनी घनदाट जंगल. जंगलातून येणारे प्राण्यांचे विचित्र आवाज मनात एक वेगळ्या प्रकारची भीती निर्माण करत होते. रस्त्याचे वळण पार करताच धाबा दिसला. लाईटच्या लख्ख प्रकाशात तो धाबा दुरून एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखा दिसत होता. 31 डिसेंबर आहे म्हणून मालकाने धाब्याची सजावट केली असेल असे त्या दोघांना वाटले आणि भूकही जोराची लागल्याने बोर्डवर धाब्याचे नाव न बघताच राजेशने गाडी धाब्याच्या गेटजवळ थांबवली. म्हणावी तशी गर्दीही नव्हती. गाडी लॉक करून ते आतमध्ये गेले. धाब्याच्या आतमध्ये कोणीही दिसत नव्हते. आज 31 डिसेंबर असूनही धाब्यावर कोणीही नाही, कसं शक्य आहे? सुमित घाबरतच राजेशला म्हणाला. 10:30 वाजले. आपण उशिरा आलो. लोक गेली असेल जेवण करून म्हणून धाब्यावरील कामगार बसले असेल मागे निवांत. राजेश धाब्याच्या काउंटरकडे बघत सुमितला म्हणाला. ते खुर्चीवर बसायला गेले आणि खुर्चीवर बसताच शेनी वेटर त्यांच्या समोर हजर झाला. बोला, काय ऑर्डर आहे? मेनू सांगा जरा, राजेशने त्याला विचारले. इकडे मटण खूप स्पेशल भेटतं, वेटरने त्याला सांगितले. दोघांनी थोडा विचार करून मटण आणि तंदुरी रोटीची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत ते आपापसात गप्पा मारत होते. सुमितला धाब्यावर जरा विचित्र प्रकार असल्यासारखे वाटत होते. त्याने तसे राजेशला विचारले, राजेश, आपण चुकीच्या धाब्यावर तर नाही ना आलो? कारण 31 डिसेंबर म्हटले की
कोणताही धाबा एवढा रिकामा नाही राहत रे. राजेशच्याही मनात ती शंका आली होती, पण त्याने तसे सुमितला जाणवून दिले नाही, कारण सुमित आधीच थोडा भित्रा आहे हे राजेशला ठाऊक होतं. तो सुमितला समजावतच होता की तितक्यात धाब्याच्या किचनमधून विचित्र जनावराचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आणि बघता बघता लगेच वेटर त्यांच्या डिश घेऊन आला सुद्धा. दोघे एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते. आत्ताच 2 मिनिटापूर्वी ऑर्डर दिलेली आणि हा लगेच कसा आला? पण ते आश्चर्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकले नाही, कारण समोरची डिश बघता श्री दोघांच्या पण तळपायाची आग मस्तकात गेली. वेटरने टेबलावर जे डिश ठेवले होते त्यात मटण तर होते, पण कोणत्या जनावराचे मांस होते हे दोघांनाही समजत नव्हते, आणि ते पण न शिजवलेले. आजूबाजूला पूर्ण रक्त सांडलेलं. दोघे एका झटक्यात उठले आणि त्या डिशेस हाताने उडवत त्या वेटरवर ओरडले, अरे मूर्खा, हे काय आहे? इकडे काय आमची मस्करी लावली काय? मी मटण मागवलेलं आणि तेही पूर्ण शिजवलेलं, तू हे काय आणलंय? त्यावर वेटर शांतपणे म्हणाला, अशी अन्नाची नासाडी करायची नसते साहेब. राजेश एवढा वेळ स्वतःवर कंट्रोल ठेवून होता. वेटरच्या अशा बोलण्याने तर तो त्याच्यावर धावूनच गेला. सुमितने कसेबसे त्याला अडवले आणि वेटरला 2-4 शिव्या घालत दोघे धाब्याच्या बाहेर आले. दोघांचे पण राग अनावर झालेले, पण तरी कसं बसं स्वतःला आवरत दोघे बाहेर आले. बाहेर येऊन आपल्या गाडीकडे जातच होते की धाब्याच्या बाजूला सुमितला एक चहाची टपरी दिसली, पण आपण आलो तेव्हा तरी ती चहाची टपरी नव्हती. पण राजेश जास्तच रागात असल्याने सुमितने जास्त विचार न करताच राजेशला शांत करत सांगितले, जाऊ दे, शांत हो. ती बघ तिथे चहाची टपरी आहे, जेवण नाही तर कमीत कमी चहा तरी पिऊ. दोघांनी टपरीवर जाऊन 2 कटिंगची ऑर्डर दिली. चहा बनवता बनवता टपरीवरचा माणूस त्यांच्याशी बोलायला लागला, साहेब, तुम्ही ते मटणाची डिश फेकली, हे काही चांगलं नाही केलं. त्याच्या बोलण्यावर दोघे त्याच्याकडे वळले. राजेश परत एकदा रागाच्या स्वरात म्हणाला, त्याला आम्ही शिजवलेलं मटण आणायला सांगितलं, पण त्याने कोणत्या जनावराचे मांस आणले आणि तेही कच्चच. मग फेकू नाही तर काय करू? अहो साहेब, इथं असेच मटण मिळते. तुम्ही नवीन आहेत वाटतं, पहिले कधी पाहिलं नाही तुम्हाला. राजेशचा राग अजून ओसरला नव्हता, म्हणून सुमित त्याच्याशी बोलायला लागला, हो तसे नवीनच आहो. आमच्या मित्रांनी सांगितले की या धाब्यावर मटण चांगले मिळते, म्हणून 31 डिसेंबर साजरा करायला इकडे आलो होतो. यावर तो माणूस त्यांना चहा देत शांतपणे म्हणाला, साहेब, आता जाताना सांभाळून जा. हा घाटाचा परिसर आहे. या परिसरात रात्रीचे खूप विचित्र प्रकार घडत असतात. एकदा की कोणी त्याच्या विळख्यात अडकले तर ते पुन्हा जिवंत परत घरी जात नाही. थोडंसं पूर हास्य चेहऱ्यावर आणत तो टपरीवाला माणूस बोलत होता. तसं राजेशचं आधीच रागाने डोकं फुटत चाललेलं, आणि आता या चहावाल्याच्या वक्तव्यावरून तर तो अजूनच रागावला. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काका? रात्री या परिसरात आलेलं कोणीही जिवंत घरी नाही जात, तर मग तुम्ही इथे काय करत आहे? आणि हा सडलेला धाबा तर आहे इथं. पहिले तो वेटर आम्हाला कच्चे मांस खाऊ घालतो आणि तुम्ही इथे आम्हाला भूताचा परिसर आहे असं सांगून वेड्यात काढत आहे का? सुमितने पुन्हा एकदा त्याला शांत केला. दोघे आपापले चहा संपून परत जायला निघाले. सांभाळून जा, पाठीमागून त्याचा आवाज येतच राहिला. राजेशने गाडी स्टार्ट केली. दोघेही पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले. गाडी 70-80चा वेग पकडत होती. रात्रीचे 12 वाजलेले. रस्त्यावर सगळीकडे काळोखाशिवाय काहीच नव्हते. त्यांच्या गाडीशिवाय रस्त्यावर दुसरी कोणतीही गाडी नव्हती. हा रस्ता जरा जास्तच निर्जन होता. रस्त्याच्या कडेला जंगल आणि त्यातून येणाऱ्या जंगली प्राण्यांचे आवाज. राजेशने गाड्यांचा आवाज वाढवला. थोडे पुढे जातात बाजूच्या सीटवर बसलेल्या सुमितला समोर रस्त्यावरून कोणीतरी येताना दिसले. त्याने डोळे बारीक करून जरा निरखून बघितले. जशी गाडी पुढे गेली तसं समजलं कोणीतरी एक बाई होती. पिवळ्या रंगाची साडी आणि त्या डोक्यावर पदर घेऊन भरभर पावले टाकत त्याच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने जात होती. थोडं मन विचलित करणारं होतं. सुमितच्या मनात थोडी शंका येऊन गेली. ती बाई इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर? पण लागलीच तो परत विसरून गेला. पण थोड्या वेळाने पुन्हा तेच. गाडीच्या प्रकाशामध्ये एकदा परत कोणीतरी समोरून येताना दिसले. यावेळी मात्र सुमित जरा सावरून बसला आणि त्याने राजेशला गाडी स्लो करायला सांगितली. गाडी जशी स्लो झाली तसं सुमितने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. परत एक बाई, पिवळी साडी, डोक्यावर पदर. ही मगाचीच बाई होती. आता मात्र सुमितच्या भुवया उंचावल्या. मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. तितक्यात त्याला राजेशचा आवाज आला, काय रे, गाडी का स्लो करायला सांगितली? आणि असं एका की तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजले?
सुमितने त्याला घाबरतच सांगितले, अरे भाई, तू नाही का बघितलं तिला? ती बाई मगाशी पण दिसलेली, आता सुद्धा ती सेम बाई परत. मला काहीतरी गडबड वाटतंय. यावर राजेश उलट हसतच म्हणाला, भाई, इकडे ना कोणी बाई आहे ना कोणी माणूस. तुला कुठून दिसली ती? काय त्या टपरीवाल्याने तुझ्या चहामध्ये दारू टाकली होती काय? मी मगापासून गाडी चालवतोय. माझं लक्ष तुझ्यापेक्षा जास्त आहे रस्त्यावर. मला तर कोणी दिसले नाही. त्या दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्या सुमितला परत एकदा समोरून तीच बाई येताना दिसली. सुमित जोरात ओरडला, ही बघ, हीच ती बाई. मगापासून आता तिसऱ्यांदा दिसते. मला नक्की काहीतरी गडबड वाटतंय राजेश. आता यावेळी ती राजेशला सुद्धा दिसली. सुमितच्या शरीरावरून एक सरसरून काटा येऊन गेला. एवढ्या रात्री अशा सामसूम ठिकाणी कोण आहे? चल बघू, कदाचित आपली मदत तरी होईल. राजेश आपल्या धुंदीत होता, पण सुमित त्याचं बोलणं थांबवत मध्येच म्हणाला, राजेश नाही, गाडी अजिबात थांबवू नकोस. मला आता भीती वाटायला लागली. टपरीवाल्याने सांगितलेलं खरं असेल तर गाडी कुठेच थांबवू नकोस. डायरेक्ट आपल्या घरी चल. ती बाई मला काही ठीक नाही वाटत, पण राजेश त्याचं ऐकेल तर खरं. अरे सुमित, तू कोणीही सांगितलेल्या भूतांच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो? जरा बघू तरी कोण आहे, आणि आपण गाडीतून नाही उतरणार. चालता चालताच विचारू. एवढं बोलून राजेशने गाडी स्लो केली. जशी गाडी तिच्या जवळ आली तसं त्यांना स्पष्ट दिसायला लागले. तिने डोक्यावरून पदर घेतले होते. सुमितच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तेवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्याचे हातपाय बर्फासारखे गोठवू लागले. राजेशने गाडीची काच खाली केली. राजेशने गाडी थांबवून तिला विचारले, कुठे जायचंय? आमची काही मदत होईल का? राजेश तेवढं बोलतच होता की वाऱ्याची एक मोठी झुळूक येऊन तिचा पदर डोक्यावरून खाली पडला, आणि ते बघून दोघांच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात बदलले. कारण त्या बाईचं फक्त धडच तिकडे होतं, एक शीर नसलेलं धड. भय काय असतं याचा प्रत्यय त्या दोघांना यावेळी आला. दोघांच्या पण तोंडातून एक भयंकर किंकाळी आली. सुमित तर जोरातच राजेश व ओरडला, राजेश, गाडी पळव. राजेशने एका झटक्यात गाडीची स्पीड वाढवली. सुमितने लगेच गाडीची काच लावून घेतली. दोघांची पण भीतीने गाळण उडालेली. आपल्याला इकडे धाब्यावर यायलाच नाही पाहिजे होतं, असं आता त्या दोघांनाही वाटत होतं. राजेश तर काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता. घाबरतच त्याने मिररमध्ये बघितलं, पण पाठीमागे कोणीच नव्हतं. पूर्ण रस्ता सामसूम आणि ओसाड होता. तरी खात्री करून घ्यायला त्याने सुमितला मिररमध्ये न बघता गाडीच्या मागच्या काचेतून बघायला सांगितले. सुमितने वळून मागे बघितले, आणि यावेळी मात्र त्यांच्यामध्ये होते नव्हते तेवढे त्राण सुद्धा निघून गेले. कारण पाठीमागून ती शीर नसलेली बाई त्यांच्या गाडीचा धावत धावत पाठलाग करत होती. तिच्या धावण्याचा वेग इतका होता की कोणत्याही क्षणी ती त्यांच्या गाडीपर्यंत पोचू शकत होती. राजेश, गाडी पळव अजून फास्ट. सुमित मोठ्याने ओरडत त्याला सांगू लागला. गाडीची स्पीड 100 पार झालेली, पण त्या पळणाऱ्या बाईचा वेग वाऱ्याच्या वेगापेक्षा कमी नव्हता. त्यांना आता त्यांचा अंत जवळ दिसत होता. त्या टपरीवाल्याने सांगितलेले शब्द आता त्यांना आठवत होते. जगण्याच्या सर्व आशा त्यांच्या समोर गळून पडत होत्या. राजेशने गाडीचा वेग अजून वाढवला. कालांतराने पाठीमागून त्या बाईचे पाठलाग करणे थांबले. सुमितने परत एकदा मागे वळून बघितले. आता पाठीमागे कोणीही नव्हते, फक्त एक ओसाड रस्ता. दोघांनीही एक मोठा निश्वास सोडला. झाल्या प्रकाराने दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेले. काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेला पुन्हा एक धाबा दिसला. त्या धाब्यावर थोडी माणसांची वर्दळ दिसत होती. आपल्या मित्रांनी सांगितलेला धाबा तो हाच असेल असे सुमितला वाटले. चल, गाडी धाब्यावर थांबव, कमीत कमी चहा तरी पिऊ. त्यांच्या मनातील भीती बरीच कमी झाली होती. धाब्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गाडी थांबली. बाहेर खूप थंडी होती. सुमितने उतरून 2 चहा सांगितले, आणि दुसऱ्या क्षणी टपरीवाला चहा घेऊन आला. चहा देत देत त्यांना हसत म्हणाला, साहेब, तुम्ही वाचले. लई नशिबवान आहेत तुम्ही, नाहीतर आतापर्यंत तिच्या तावडीतून कोणीही वाचलेले नाही. दोघांच्याही कपाळावर आठ्या आल्या. त्याचं एवढं बोलणं पुरेसं होतं की दोघांनी घाईमध्ये त्या चहावाल्याकडे बघितले. हा तोच चहावाला होता जो आधी त्या धाब्याच्या बाजूला भेटलेला. त्यांनी लगेच धाब्याकडे बघितले. हा धाबाही सुद्धा तोच होता. राजेशचे लक्ष धाब्याच्या बोर्डवर गेले, आणि त्याच्या पूर्ण अंगाचा थरकाप होऊ लागला. बोर्डवर नाव होते, आप्पाचा धाबा. मागील 31 डिसेंबरला आप्पाच्या धाब्यावर घडलेली घटना त्या परिसरातील सर्वात मोठी भयानक घटना असल्याने सगळ्यांनाच ती माहीत होती. राजेश आणि सुमितला आता ती चांगलीच आठवत होती. त्यांच्या हातातील चहाचे कप थरकाप होऊन तसेच गळून पडले, आणि त्यांनी लगेच आपल्या गाडीकडे वेगाने धाव घेतली. गाडी स्टार्ट करायला लागले, पण काही केल्या गाडी स्टार्ट होत नव्हती.
सुमित सारखं सारखं राजेशला बोलत होता की तुला मी आधीच म्हटले होते आपण चुकीच्या धाब्यावर आलो आहोत. त्यात गाडी स्टार्ट व्हायचं नावच घेत नव्हती. दोघांनी समोर बघितले. एकाकी धाब्यामधील सर्व लोक त्यांच्या दिशेने येऊ लागले. काहींचे कपडे फाटलेले, काहींचे चेहरे भाजलेले आणि काही तर पूर्ण जळालेले होते. ती लोक जिवंत होती की मेलेली काही समजत नव्हतं. गाडी स्टार्ट करण्याचा एक शेवटचा प्रयत्न केला, पण तोही वाया गेला. आता या क्षणाला देवाचा धावा करण्या वाचून दुसरा पर्याय उरला नव्हता. ते समोरचे लोक जवळजवळ येत होती. विचित्र आवाज काढत त्यांच्यावर हळूहळू झेपावत होती. आता अंतिम मार्ग म्हणून त्या दोघांनी गाडी तशीच टाकून तिकडून पळण्याचे ठरवले. पण गाडीतून उतरता उतरताच त्यांना उशीर झालेला. ते समोरचे लोक त्यांच्यापर्यंत आलेली सुद्धा. त्यांचे ते भयानक किळसवाणे चेहरे आणि जीवघेण्या कर्कश आवाजाने त्यांचा अर्धा जीव गेलेला. त्यांनी चारही बाजूंनी दोघांना घेरले. सुटायचे सगळे पर्याय नाहीसे झाले. दोघांच्याही मोठ्या किंकाळ्या पूर्ण आसमंतात भिनल्या आणि दोघेही बेशुद्ध झाले. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर सुमितचे डोळे उघडले. त्याने आजूबाजूला बघितलं. एक बंद खोली होती. त्या खोलीला ना खिडकी होती ना कोणते दार. मग ती तिकडे आले कसे? बहुधा ती धाब्याची सामान ठेवण्याची खोली असावी. अंधारात तिचे दार आणि खिडक्या कोणत्या दिशेला आहे ते दिसतही नव्हते. तेवढ्या डाव्या बाजूला एक शेकोटी आपोआप पेटली आणि त्या शेकोटीसमोर कोणीतरी बसलेलं. पाठमोरी आकृती, एक बाई आणि तिनेही मागून पदर घेतलेला. सुमित अडखळतच उठला. कोण आहेस तू? सुमितने घाबरत घाबरत विचारले. त्या बाईने हळूहळू फिरत सुमितकडे तोंड केले. ते तोंड पाहता सुमितच्या तोंडून भीतीने किंकाळी आली. ही तीच बाई होती. तिने आधी त्यांचा पाठलाग केला होता. सुमितच्या किंकाळण्याच्या आवाजाने राजसही भानावर आला. यावेळेस तिच्या धडावर शिर होते. बाईच्या चेहऱ्याचा एका बाजूचा भाग पूर्ण जळालेला. त्यातून रक्त आणि एक किळसवाणे द्राव्य निघत होते. आगीच्या प्रकाशात तर तो चेहरा आणखीनच भयावह वाटत होता. सुमितची किंकाळी निघताच ती बाई सुद्धा विचित्र आवाज करत एका झटक्यात दोघांकडे वळली. त्या बाईच्या हातात एक धारदार शस्त्र होते. सुमित आणि राजेशने किंचाळतच आपले डोळे मिटून घेतले. मन काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झालं. कानठळ्या बसल्या. खोलीच्या बाहेर खूप वारा वाहत होता. बाजूच्या जंगलांमधून प्राण्यांचे आणि रातकिड्यांचे आवाज येतच होते. काही वेळ शांततेत गेला. त्यानंतर त्या धाब्याच्या खोलीतून जोरजोरात काहीतरी तोडल्यासारखा आवाज येऊ लागला. त्या बाईने राजेश आणि सुमितचे हातपाय तोडून टाकले होते. मोठ्या कर्कश आवाजाच्या किंकाळ्या काही वेळ त्या परिसरात घुमल्या आणि पुन्हा तो परिसर शांत झाला, नेहमीसारखा. काही वर्षापूर्वी सावरगावचे आप्पासाहेब यांनी तो धाबा टाकला होता. आप्पांचा धाबा म्हणजे त्या परिसरातील एक नावाजलेला धाबा होता. मोठमोठी लोक तिथे मटण खाण्यासाठी यायची, कारण आप्पांची बायको शशिकलाबाई स्वतः घरगुती गावरान पद्धतीचे चवदार मटण बनवायची. तिच्या हातच्या मटणाला एक वेगळी चव असल्याने मटण खाण्यासाठी धाब्यावर नेहमीच वर्दळ राहत असे. धाबा चांगला चालत असल्याने कमाईही भरपूर होत होती. पण आप्पासाहेबांचा चुलत भाऊ शंकरला हे काही सहन होत नव्हते. त्यांनी आप्पासाहेबांचा धाबाच उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला आणि मागच्या वर्षी 31 डिसेंबरला धाब्यावर झालेल्या लोकांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्याने धाब्याच्या किचनमधील गॅस सिलेंडर लीक केले. शंकर हा आप्पांचा भाऊ असल्याने त्याला धाब्यावरील कामगारांनी किचनमध्ये जाण्यासाठी अडवलेही नव्हते. त्यावेळी 4 गॅसचे सिलेंडर किचनमध्ये होते. त्या गॅस सिलेंडरचा मोठा विस्फोट झाला. त्यावेळी तिथले सर्व काम करणारे, आप्पा, त्यांची बायको, धाब्यासमोरील चहा टपरीवाला सर्व लोक जागीच जळून मेले. त्यांना कुणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आताही त्यांचा आत्मा तिथे राहतो आणि तो धाबा प्रत्येक 31 डिसेंबरला तिथे लोकांना दिसतो आणि बळी घेतो. त्यानंतर पुन्हा एका वर्षानंतर म्हणजे 31 डिसेंबरला काही मित्र त्याच रस्त्यावरून जात होती. खूप भूक लागलीये. त्यातील एक मित्र म्हणाला, ठीक आहे, तो बघ धाबा दिसत आहे, तिकडे जाऊया जेवायला. गाडी धाब्याजवळ थांबली आणि सर्वजण धाब्यामध्ये गेले. बोला, काय ऑर्डर आहे? वेटर म्हणाला. आता तो वेटर म्हणजे राजेश होता. मेनू काय आहे? इकडे मटण खूप स्पेशल भेटतं, आणू? आणि धाब्याच्या बाहेर टपरीवाल्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते क्रूर हास्य उमटले आणि तो होता सुमित. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भय कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन भय कथेत. धन्यवाद.